ही बातमी बघतोय। कबुतरांकरता जैन समुदायानं आपला लढा सुरूच ठेवलेला आहे। मुंबईतल्या दादरमध्ये आज म्हणजे शनिवारी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलंय। मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीकरता जैन बांधवांकडून प्रार्थना केली जाणार आहे। या प्रार्थना सभेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाला जैन समुदायाचा कडाडून विरोध आहे। महापालिका प्रशासनाने कबूतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबूतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा जैन समाज आता प्रार्थना सभेचं आयोजन करताना आज दिसतोय। कबूतरखाने बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला अद्याप सुद्धा जैन समुदायाने विरोधच केलेला आहे। यापुढे कबूतरांना न्याय देण्याकरता कोणती रणनीती आखायची हे ठरवण्याकरता दादर इथं आज धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांच्याशी आपण बोलूया। सुष्मिता, किती वाजता ही धर्मसभा असणार आहे आणि शोकसभा म्हणजे त्या कबूतरांच्या मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याकरता शांती म्हणून ही जी शोकसभा आहे त्याचं सुद्धा किती वाजता कुठे आयोजन आहे? दादर कबूतरखान्याचं प्रकरण हे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेमध्ये आहे। मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर कबूतरांच्या बाबतीत जैन समुदाय हा मैदानात उतरलेला पाहायला मिळतोय। आज योगी सभागृह या परिसरामध्ये ही सभा होणार आहे। आता आपण बघतोय या योगी सभागृहाबाहेर खरं तर आपल्याला शांतता पाहायला मिळते, पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या वेळेला कोर्टाचे आदेश येतात, कोर्टाच्या आदेशांचं पालन होतं, त्यानंतर अनेक कबूतरांचा मृत्यू होतो आणि या मृत्यूला कुठेतरी मनुष्य स्वभाव कारणीभूत आहे अशा पद्धतीचा तर्क जैन समुदायाकडून लावण्यात आलेला आहे। आणि त्यामुळं आज धर्मावरती संकट आलेलं आहे आणि धर्माच्या संकटासाठी या अशा पद्धतीच्या कृतीला थांबवण्यासाठी जैन समुदाय मैदानात उतरलेला आहे। अशा पद्धतीचे जी भूमिका आहे ती वारंवार जैन समुदायाकडून घेतली जात आहे आणि म्हणूनच अनेक जैन मुनी, जैन धर्मांमधील अनेक जे मान्यवर आहेत ते आणि प्राणीप्रेमी जे आहेत, पक्षीप्रेमी जे आहेत ते या सगळ्या सभेमध्ये सहभागी होणार आहेत। मुळात तर अनेक जे कबूतर मृत पावले त्यांचं मुख्य मृत्यूचं कारण हे जे अनावश्यक फीडिंग त्या परिसरामध्ये होत होतं ते हळूहळू कमी करण्यात आलं, पूर्णपणे थांबवण्यात आलं आणि आसपासच्या परिसरामध्ये काही प्रमाणामध्ये हे कबूतर मृत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर जैन समुदाय मैदानात उतरला, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर देखील उशिरानं या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। एकीकडे कडाडीचा विरोध आहे, एकीकडे कोर्टानं या सगळ्या कबूतरखान्यांवरती बंदी नोंदवलेली आहे। आरोग्याचा प्रश्न कबूतरांमध्ये गंभीर निर्माण होऊ शकतो, तुम्हाला श्वसनाचे अनेक आजार होऊ शकतात अशा पद्धतीचा युक्तिवाद कोर्टात झालेला होता आणि ते वारंवार वेगवेगळ्या रिसर्चमधनं समोर आलेलं आहे। परंतु आत्ताच हा मुद्दा एवढा ज्वलंत होण्यामागचं कारण काय, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच आज थेट कबूतरांच्या मृत्यूमुळे कुठेतरी धर्मावर संकट आलेलं आहे अशा पद्धतीची भूमिका जैन समुदायाकडनं घेतली जात आहे। आणि आज हा जैन समुदाय आगामी काळामध्ये मुंबईत अनेक ठिकाणी हे कबूतरखाने कसे सुरू करता येतील, कबूतरांना दाणा पाणी देण्यासाठीची सोय करत असताना मुंबई महानगरपालिकेनं काय भूमिका घ्यावी, कशा पद्धतीनं चुकीचे रिपोर्ट हे वारंवार लोकांची दिशाभूल करत आहे, अशा पद्धतीने ही सगळी चर्चा होणं आज त्यांच्याकडनं अपेक्षित आहे। परंतु एक मुद्दा या ठिकाणी अतिशय स्पष्ट आहे, यापूर्वी जैन समुदायानं अनेक ठिकाणी आपली भूमिका घेतलेली नव्हती, परंतु कबूतरांच्या बाबतीत मुंबईचं राजकारण कुठेतरी पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे। अगदी मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईतील कमी मनुष्यवस्ती असणाऱ्या निर्मनुष्य ठिकाणी कबूतरखाने खोलण्यात यावे अशा पद्धतीची मागणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळं आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता जैन समुदायाचा वोट शेअर बघता आणि ज्या पद्धतीची एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आजची ही सभा धर्मसभा म्हणून अतिशय महत्त्वाची असणार आहे। नक्की सुस्मिता, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।